आपण पाहत होतो पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा अर्थ आपण काय पाहिला होता? एनर्जी अक्वायर्ड बाय एनी बॉडी ड्यू टू इट्स कॉन्फिगरेशन और पोझिशन. याचे वेगवेगळे टाइप्स होते. एक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीमध्ये आपण इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी जी स्प्रिंगमध्ये असते, हे आपण पाहिले. आणि पोटेन्शियल एनर्जी कोणत्या टाईपच्या फोर्सेसला असते? कन्झर्वेटिव्ह. हे मेन वाक्य कधीच विसरायचं नाही. आता आपण डिस्कस करत होतो सुरुवातीला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आज आपण याच्यातल्या 2-3 टॉपिकवर काम करणार आहोत. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा आपण फॉर्म्युला जो होता, कोणतीही पोटेन्शियल एनर्जी आपण यू लिटरने दाखवतो, कॅपिटल यू, आणि तिचा फॉर्म्युला होता mgh. ही जी पोटेन्शियल एनर्जी आपण लोअर क्लासेसमध्ये ऑलरेडी शिकलेली आहे, ज्याला आपण फक्त पोटेन्शियल एनर्जी म्हणत होतो, ती ऍक्च्युली कोणती एनर्जी असते? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते ही. ठीक आहे, mgh. तर ह्याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा एनर्जीचा एखादा प्रश्न वर्टिकल मोशन मध्ये येईल, तेव्हा तो असतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा. जसं आता एक क्वेश्चन आहे अजून, ते तुम्हाला पाहायचं इथे. क्वेश्चन काय म्हणतो बघा, एक स्टोन आहे. एक स्टोन, तुम्हाला हे चॅप्टर क्वेश्चन मधूनच जास्त शिकावं लागेल, ज्याचं मास 0.4 kg आहे. त्याला आपण काय केलं? थ्रोन वर्टिकली. ठीक आहे, वर्टिकली अप. बघा, आपण त्याला खालून वर फेकलेलं आहे. ऑब्जेक्टला आपण वर फेकलं. फेकताना आपल्याला माहिती की खालून वर फेकताना इनिशियल व्हेलॉसिटी असते काही ना काही. इनिशियल व्हेलॉसिटी झिरो नसते. जेव्हा ऑब्जेक्ट खालून वर जातो, तो काय आपोआप वर जाणार नाही. त्याला आपल्याला स्वतःला काही ना काही एक्स्टर्नल प्रोव्हाइड करावं लागेल. तर समजा तो वर जातोय विथ स्पीड 9.8 मीटर पर सेकंड. ही त्याची स्पीड आहे, हे ऍक्सिलरेशन नाही. असं लक्ष द्या. तर तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड इट्स पोटेन्शियल एनर्जी आफ्टर हाफ सेकंड. अर्ध्या सेकंड नंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल? सिच्युएशन कशी आहे? समजा हे ग्राउंड आहे, ग्राउंड लेवल. ही आहे वर्टिकल लेवल. आणि एका ऑब्जेक्टला आपण काय केलं? खालून वर फेकलं. ठीक आहे, या पद्धतीने फेकलं. त्याला खालून वर फेकत असताना त्याची जी स्पीड होती ती 9.8 होती. इथं जो काही त्याचा मास आहे ते 0.4 kg होतं. आता हे सगळं बघा तुम्ही स्टँडर्ड युनिट मध्ये आहे. ऑब्जेक्टला आपण वर फेकलं आणि इथून इथून समजा जो टाइम आहे तो हाफ सेकंड झाला. तर जेव्हा ऑब्जेक्ट इथं आहे, लेट्स से बॉडी या ठिकाणी आहे, समजा ती बॉडी ही आहे, इथं आहे, तर या ठिकाणी त्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी किती असेल? तर काय काढावं लागेल तुम्हाला? याची पोझिशन काढायची आहे आणि याची एनर्जी काढायची आहे. तर एनर्जी काढण्यासाठी तुम्हाला याची पोझिशन काढावं लागेल आधी. mgh वापरायचा ना आपल्याला. सांगा, एम आहे आपल्याकडे, जी आहे. जी काही दिली नाही म्हणजे 9.8च घ्या. आता जी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत 9.8च घ्यायचा. दिला तर 10 घ्यायचा. हे लक्षात ठेवा. जर म्हटलं 10 वापरा तरच 10 वापरायचं, अदरवाईज स्मॉल जी ची व्हॅल्यू ही नेहमी 9.8च घ्यायची. आता ऑब्जेक्ट इथं आहे, तुम्हाला इथून इथपर्यंतची हाईट काढावी लागेल. त्याचा मास आपल्याकडे आहे, जी आहे. एच काढण्यासाठी काय आपल्याकडे? मग काय तुम्ही डोकं लावून एच काढाल? आता ऍक्सिलरेशन कसं आहे बॉडीचं? ऍक्सिलरेशन कोणतं आहे या केसमध्ये? निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह जी आहे, कारण व्हर्टिकल मोशन मध्ये ए ला आपण जी वापरतो. ठीक आहे. आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आपलं पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे? एच फाइंड आउट कर. ठीक आहे. तर बघा, या केसमध्ये एस जो आहे तो एच असेल, ए जो आहे
तो मायनस जी असेल. का बरं मायनस जी कशामुळं? ऑब्जेक्ट वर जातोय, ग्रॅव्हिटी खाली लागते, तर ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू तुम्हाला निगेटिव्ह मध्ये घ्यावं लागेल. फक्त निगेटिव्ह तुम्हाला काय देईल व्हॅल्यू? ऑब्जेक्ट वर जातोय खाली जातोय हे कळण्यासाठी, डायरेक्शन कळण्यासाठी आहे. आणि टी किती आहे? 1/2. तर माझ्याकडे एस आहे, ए आहे, टी आहे, यू पण आहे. यू पण आहे ना 9.8. तर सॉरी, मला एस काढायचे, तर माझ्याकडे तीन गोष्टी आहेत. तर मी पहिल्यांदा एच काढण्यासाठी कायनेमॅटिक्सचं इक्वेशन वापरेल. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ, इथे घ्या जी टी स्क्वेअर. आता एच्या जागी जी करा. एस म्हणजेच एच आहे, यू 9.8, टी हाफ, सगळे एस आय युनिट आहेत. जी निगेटिव्ह येते तर मायनस हाफ करा. जी निगेटिव्ह द्या तो ह्याला देऊन टाका. मायनस हाफ, जी ची व्हॅल्यू 9.8 आणि टी चा स्क्वेअर 1/4. टी 1/2 आहे ना, तर त्याचा स्क्वेअर टाका. चला ओव्हरऑल तुम्ही बघा काय काय होतं या दोन्हीमध्ये. इथे आणि इथे कॅल्क्युलेशन जर इझी करायचं असेल तर 9.8/2 जो आहे म्हणजे तो किती आहे बघा, 4.9 आहे. दिसला तुम्हाला? हा 4.9, हा 4.9. कॉमन आउट निघेल ना या दोन्हीमधून. हाफ केला आपण, तर इथून 4.9 कॉमन काढा, तर इथून येतो 1, इथून मायनस हा जाऊन किती येतो? 1/4 झालं. तर एच होतो 4.9 इंटू 3/4. तर अप्रॉक्स आन्सर येईल जे काही येईल ते. तर वर किती होत आहे पहा, 9 त्रिक 27, 2 12 2 14.1 नंतर दिला डिवायडेड बाय 4. तर इथे आलं 4 त्रिक 12, 13 14, 4 7 28, नाही 28 जास्त होईल ना. 12 13 14, 4 6 24, उरले 3, 4 7 28. बरोबर आहे. तर त्याने किती हाईट कव्हर केली? 3.67 मीटर आला, म्हणजे इथं आला. आपल्याला फक्त एवढा फॉर्म्युला वापरायचा होता. या फॉर्म्युल्यामध्ये केवळ एच काढण्यासाठी एवढी सर्कस आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी वाटते किती सोपा फॉर्म्युला आहे. नो डाऊट फॉर्म्युला एका लाईनचाच असतो, एकदम छोटा असतो, पण त्याच्यातला एक एक व्हॅरिएबल फाइंड आउट करण्यासाठी खूप सर्कस असते. तर ही सर्कस आहे आता इथे एच काढण्यासाठी केले. आता असे क्वेश्चन आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये टफ वाटायला लागतात. इथे आपल्याकडे थोडा विचार करायला वेळ असतो, 5 मिनिटं 7 मिनिटं आपण विचार करतो. एक्झाम मध्ये एवढा वेळच नसतो विचार करायला. तर आपल्याला फायनली विचारले पोटेन्शियल एनर्जी सांगा. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज mgh. मास आहे 0.4, के जी मध्येच आहे नो डाऊट. जी 9.8 आणि ही जी एनर्जी असते इथे घेतलं, आणि एच किती काढला आपण? 3.67. याचं अप्रॉक्स आन्सर आहे इथं 14.386. आता मी मल्टिप्लाय करत बसत नाही, जूल. तर दिस इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर एखाद्या ऑब्जेक्टला वर्टिकली वर फेकलं किंवा वर्टिकली खाली फेकलं तर फक्त जी ची जी व्हॅल्यू आहे ती प्लस मायनस होईल. इथं तर मायनस होणार, आपण मॅग्निट्यूड काढतोय. ठीक आहे. त्यामुळे एवढी सर्कस याच्यामध्ये असणार. चला आता हा झाला आपला एक कॉन्सेप्ट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा. हा एक बढिया क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. नाव लेट अस मूव नेक्स्ट पार्ट, ज्याला आपण नाव दिलंय इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. वन बाय वन पाहायच्या सगळ्या एनर्जीज. एक आहे आता इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. ही आपण कशाची काढूया? ऑफ अ स्प्रिंग. इलास्टिसिटीचा जो जास्त मोठा कॉन्सेप्ट आहे आपल्याला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, तो स्प्रिंग आहे. आता स्प्रिंगच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, स्प्रिंगचा फोर्स किती होता? आठवा, स्प्रिंगचा फोर्स के एक्स असतो. निगेटिव्ह का लावतो आपण? तो रिस्टोरिंग फोर्स आहे, है की नाही? स्प्रिंगला आपण स्ट्रेच केलं की त्याच्यामध्ये एक फोर्स डेव्हलप होतो, आणि आपण तो फोर्स काढून घेतला की तो स्प्रिंग वापस त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. म्हणजे त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्सची कॅपॅसिटी असते.
आणि जेव्हा जेव्हा आपण रिस्टोरिंग फोर्सचं डायरेक्शन लिहितो तिथे एक एक्स्ट्रा निगेटिव्ह लावायचा कंपल्सरीली. आता ते झालं त्याचं वेक्टर फॉर्म, बिकॉज इट्स अ फोर्स. फोर्स वेक्टर आहे तर तुम्हाला डायरेक्शन द्यावी लागेल. आता स्प्रिंगच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं. आता जसं कॉन्फिगरेशन कॉन्फिगरेशन बद्दल बोलतोय आपण, तसं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं कॉन्फिगरेशन कशावर डिपेंड होतं? हाईटवर. आता स्प्रिंग आहे, स्प्रिंगचा संबंध हाईटशी तर काही नाहीये. तर इथे आपण लक्षात घेऊ, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ स्प्रिंग ही कशावर डिपेंड असेल? इज द एनर्जी असोसिएटेड विथ द, आता ह्याची कॉन्फिगरेशन काय असेल? याचं कॉन्फिगरेशन आहे विथ द स्टेट ऑफ कॉम्प्रेशन. ठीक आहे, कॉम्प्रेशन और एक्सपान्शन ऑफ द स्प्रिंग. महत्वाचं आहे आता लक्षात घ्या. आपण ज्या डेफिनेशन मध्ये कॉन्फिगरेशन कॉन्फिगरेशन म्हणतो, व्हॉट इज दॅट कॉन्फिगरेशन? जसजसा एनर्जीसाठीचा जो फोर्स आहे तो चेंज होतो, तसं त्याचं कॉन्फिगरेशन चेंज होतं. आता मागच्या क्वेश्चन मध्ये, ह्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं? एच. एच शिवाय तर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढतच नाही, कारण सगळ्यात मेन हाच तर कार्यकर्ता आहे, बाकी तर सगळे फिक्स आहेत. तसं म्हणजे ह्याचं कॉन्फिगरेशन एच वर असोसिएटेड आहे. तसं एखाद्या स्प्रिंगचं कॉन्फिगरेशन कशाशी रिलेटेड असतं? त्याच्या कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन. जसं आता आपण पाहू, समजून घ्या. आपण या ठिकाणी एक सपोर्ट लावला, या सपोर्टला आपण काय केलं? एक स्प्रिंग लावला. हा स्प्रिंग लावला आणि या स्प्रिंगला समजा आपण इथे एक मास लावला. ही या स्प्रिंगची लेंथ आहे. दिस इज लेट्स से नॅचरल लेंथ. ठीक आहे, नॅचरल लेंथ. आता तुम्ही विचार करा, जेव्हा आपण ह्या स्प्रिंगला, चला, हे जे स्प्रिंग आहे त्याला तीन प्रकारे आपण अनालाइज करू. आता हा जो स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला नॅचरल लेंथ पेक्षा आता आपण काय केलं? थोडस मध्ये ओढायचं ठरवलं. आता हे तुम्हाला खरं तर याच्या खाली घेतल्यावर जास्त चांगलं समजेल. आता तुम्हीच पहा, याची जी ही लेंथ आहे ती समजा आपण इथपर्यंत केली फक्त. तर हा जो ऑब्जेक्ट आहे आता इथे आला, काय झाला असेल या केसमध्ये? तर आपण इथे एक डॉटेड लाईन काढू समजण्यासाठी. दिसली ही? तर तुम्ही पहा बरं, नॅचरल लेंथ एवढी होती. ज्या वेळेस हा स्प्रिंग आपण स्ट्रेच केलेला नव्हता, तो फक्त आहे तसाच ठेवला, त्याला एक ऑब्जेक्ट लावून ठेवला, आपण कोणताही फोर्स अप्लाय केला नाही. आता स्प्रिंगवर लावणारा फोर्स कोणता असेल? KX. तो आपण कोणताही लावलेला नाही. या केसमध्ये KX किती आहे? पहिल्या केसमध्ये 0 असेल, कारण X 0 आहे. स्प्रिंगला स्वतःचा तर एक हे असतोच, कॉन्स्टंट असतोच. फक्त आता तो 0 इथं कशामुळे? या केसमध्ये नो एक्सटेन्शन नो एक्सपान्शन, काहीच केलं नाही आपण, त्याला ओढलंही नाही आणि त्याला प्रेसही केलं नाही. तर नॅचरल लेंथच्या केसमध्ये जो रिस्टोरिंग फोर्स असतो तो नेहमी 0 असतो. ठीक आहे. आता बघा, या केसमध्ये एवढा चेंज केला ना आपण, हा काय आहे? डेल्टा एक्स आहे. सॉरी, हा नाही, इथून आलात तर हा बरोबर आहे. एवढा जो पोर्शन आहे एक्स्ट्रा गेलेला, ही नॅचरल लेंथ होती. आता तुमची लेंथ इथून इथपर्यंत चेंज झालेली आहे, तर इथे काय झालेलं? डेल्टा एक्स. हा चेंज आहे, पोझिशन मधला एवढा चेंज आहे. तर ही कोणती केस आहे? दिस इज कॉम्प्रेशन. आता सांगा, ह्याच्यात म्हणजे यामध्ये एनर्जी आहे की नाही?
आपण या ठिकाणी काय मानलं? पोटेन्शियल एनर्जीला इथं काय मानलं? 0. ठीक आहे. नॅचरल लेंथ मध्ये कोणता फोर्सच नाही. अरे बाबा, एनर्जी काय? वर्क डन. आणि वर्क काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग इथे फोर्सच नाहीये. इथे आपण कोणताच फोर्स नाही लावला. तर याचा अर्थ काय? इथे वर्क नाही होणार. वर्क नाही होणार म्हणजे कोणती एनर्जी इथं नसणार. म्हणून आपण याला जसं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपण अर्थच्या सरफेसला काय मानलं? 0 मानलं. रेफरन्स याला आपण 0 मानलं. ऑब्जेक्ट आता बघा, इथं पोटेन्शियल एनर्जी नाही ना या पेनवर कोणतीच. का बरं? का नाही? H0 आहे ना या केसमध्ये. कारण मी याला 0 मानलंय. हाईट तशी पाहिली तर इथून आहेच काही ना काही. पण आता आपण त्याला इथं 0 मानलंय. तर एक कॉन्सेप्ट असतो. पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग. कॉन्सेप्ट इज पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स. तर नेहमी ऑब्जेक्ट आता इथे आहे, आधी कुठे होता. हा जो दोघांच्या कॉन्फिगरेशन मधला डिफरन्स आहे, तो डिफाईन करतो की त्या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी किती आहे. तसं या केसमध्ये कोण आहे मेन? इथे रिस्टोरिंग फोर्स नाही, 0 आहे. म्हणजे इथे एनर्जी 0 आहे. पण आता इथे एनर्जी 0 राहील का? नाही. आपण या डायरेक्शन मध्ये काय केला? फोर्स लावला. तर सांगा, स्प्रिंगचा फोर्स कुठे लागेल? या डायरेक्शन मध्ये फोर्स लागेल. का बरं? आपण त्याला प्रेस केलं, आपण त्याला या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला, एक्सटर्नल फोर्स इकडे लावला, तर त्याच्यात एक रिस्टोरिंग फोर्स या डायरेक्शनला क्रिएट होईल आपोआप. कारण आपण हात काढून घेतला की तो ब्लॉक वापस इकडे येईल. कोणामुळे येईल? आपण तर हात काढून घेतला. असं कोणतं भूत आहे त्याच्यामध्ये त्याने त्याला हेल्प केली? तर त्याने स्वतःमध्ये एक फोर्स डेव्हलप केला आणि तो कोणता होता? रिस्टोरिंग फोर्स. तो कोणत्या डायरेक्शनला असेल? या डायरेक्शनला. आणि तो फोर्स किती आहे? kx. आणि तो कसा असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह का कळलं ना? कारण आपण लावलेला फोर्स लेफ्टला होता, रिस्टोरिंग फोर्स राईट मध्ये क्रिएट झाला, ऑपोजिट डायरेक्शन. म्हणून स्प्रिंग फोर्स नेहमी निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये असतो. व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, हीच केस आहे. आता नॅचरल लेंथ होती, जी कोणती नॅचरल लेंथ होती ती आपण इथं मानू. इथं घेऊ याला आणि आता याला खाली घेऊ. आणि या केसमध्ये एक काम करू आपण. हा जो ब्लॉक आहे, आता आपण थोडा पुढे घेऊन गेलो. चला, इथं आणला, अगदी इथं आणला. आता आपण या स्प्रिंगला थोडासा एक्स्ट्रा पोर्शन घेऊ. आता तुम्ही चेक करा एनर्जी. तुम्हाला एक गोष्ट कळेल बघा, इथून इथपर्यंत लक्षात. आता इथे हा कोण आहे? डेल्टा एक्स आहे. एक्स मध्ये झालेला चेंज. पहिला एक्सचा चेंज इकडे गेला होता आतमध्ये. जर तुम्हाला अजून चांगलं समजून घ्यायचंय, यू कॅन सी हिअर. हा आहे ना तो डिफरन्स. हा डिफरन्स आहे लेंथचा. तसा इथं लेंथचा डिफरन्स आहे बघा. नॅचरल लेंथ पेक्षा आता इथे आलेला आहे ना, हा पण एल डॅश आहे. लेंथ चेंज. आता इथे एनर्जी आहे. आता आपण काय केलं? एक्सटर्नल फोर्स कुठं लावला? बघा, F E x t या डायरेक्शनला आहे. इकडे कोणता? F E x t इकडे होता बघा. एक्सटर्नल फोर्स या डायरेक्शनला होता, इकडे. तर सांगा आता याचा रिस्टोरिंग फोर्स कुठं क्रिएट होईल? या डायरेक्शनला. आता ऑपोजिट ऑफ द एक्सटर्नल फोर्स हा पण कोणता आहे? -kx. तर सांगा, ह्याच्यामध्ये अशा कोणत्या दोन गोष्टी होत्या ज्यामुळे ह्याच्यात एक एनर्जी असोसिएट झाली? एवढ्या एका स्टेटमेंटसाठी मला एवढ्या फिगर काढावं लागले. गोष्टींकडे लक्ष द्या. या दोन शब्दाला महत्व आहे. कोणत्याही स्प्रिंगची जी एनर्जी असते, असोसिएटेड एनर्जी, ही कशावर डिपेंड आहे? स्टेट ऑफ कॉम्प्रेशन और एक्सपान्शन. इथे तर इथे बिलकुल पोटेन्शियल एनर्जी आहे. इथे पोटेन्शियल एनर्जी आहे. याला आपण रेफरन्स मानलं. इथे पोटेन्शियल एनर्जी आपण 0 मानू शकतो नॅचरल लेंथच्या केसमध्ये. दिस इज कॉम्प्रेशन अँड दिस इज एक्सपान्शन. आलं लक्षात? तर ही आहे कॉन्सेप्ट की एखाद्या म्हणजे आता ह्याच्यामध्ये इलास्टिक का म्हटलंय आपण? इलास्टिसिटी. इलास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ एनी ऑब्जेक्ट when external force is removed, then object tries to regain its natural configuration. तो जसा आहे तसा वापस व्हायचा प्रयत्न करतो. ही इलास्टिसिटीची प्रॉपर्टी असते. म्हणून रिस्टोरिंग फोर्स फक्त कोणात येतो? इलास्टिक ऑब्जेक्ट्स मध्ये, प्लास्टिसिटी मध्ये नसते. असं
प्लास्टिक ऑब्जेक्ट आपली पोझिशन पुन्हा मिळवत नाहीत किंवा ते प्रयत्न करत नाहीत किंवा प्रयत्न करून त्यांना काही उपयोग होत नाही. प्रयत्न खूप करतात, खूप प्रयत्न करतात, पण अभ्यासच होत नाही. तसा प्रकार आहे ह्यांचा. मग आता आपण इथे पोटेन्शियल एनर्जीला या फॉर्म्युल्याला फक्त एवढं पाहायचं आहे, तर जी इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी आहे इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला हे काय बोर्ड एक्झाम मध्ये येणार नाही, कारण तुम्ही बोर्ड 12वीच देणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या प्रूफची गरज नाही. मी तुम्हाला प्रूफ डिटेलमध्ये शिकवेल, जेवढे चॅप्टर 12वीचे आहेत सगळ्याचे प्रूफ शिकवेल. जसा फ्लुइड मेकॅनिक्स आहे, रोटेशन आहे, 12वीला येणार तुम्हाला बोर्डला, तर त्याच्यातले सगळे मेन प्रूफ मी तुम्हाला शिकवणार. तर ह्याच्यामध्ये फक्त आता लक्षात ठेवायचं, तर इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी यू इज ऑलवेज हाफ के एक्स स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण आतापर्यंत दोन फॉर्म्युले पाहिले. एक यू कोणाचा होता? ग्रॅव्हिटेशनल. mgh स्प्रिंगसाठी कोण असेल? हाफ के एक्स स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले आपण आता लक्षात ठेवूया. आता लक्षात ठेवायचं, एक टीप लक्षात ठेवायची. टीप नोट काय म्हणायचे म्हणा. बघा, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी, दोन गोष्टी. नंबर एक, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इम्पॉर्टंट स्टेटमेंट. याला बघा बरं, हाफ के एक्स स्क्वेअरला पाहून कोणाची आठवण येते? हाफ के एक्स स्क्वेअर सर आम्हाला थोडा थोडा हाफ एम व्ही स्क्वेअर सारखा दिसतो. हाफ एम व्ही स्क्वेअर कोण आहे? कायनेटिक एनर्जी आहे. समजायले? कायनेटिक एनर्जी कोणामुळे येते? मोशनमुळे. समजलं? सांगा बरं, हे पण मोशनमुळे आलेली एनर्जी आहे ना. आपण स्प्रिंगला जोपर्यंत मागे पुढे हलवणार नाही, ही एनर्जी डेव्हलप होणार नाही ना नॅचरल केसमध्ये. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आणि आपण एक वाक्य बोललो होतो, कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हा पण त्याचाच भाऊ आहे ना. म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो ऑलवेज पॉझिटिव्ह. समजलं याचं स्टेटमेंट असं का? कोणती? इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इथंच बघा, एक्स स्क्वेअर आहे म्हणजे काय? तो निगेटिव्ह होणारच नाही. स्क्वेअर आहे ना. स्क्वेअर फंक्शन नेहमी काय आन्सर देईल? 0 ऑर ग्रेटर दॅन 0. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर फंक्शनची प्रॉपर्टीच आहे, स्क्वेअर येतो. चला, हे झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय सांगता येईल बघा. नॅचरल लेंथ जी असते इंडिकेट्स रेफरन्स पॉइंट. सांगितलं होतं, फक्त आपण लिहितोय प्रॉपर ह्याला. जी नॅचरल लेंथ आहे तिला आपण काय मानतो? रेफरन्स पॉइंट मानतो. सो हिअर पोटेन्शियल एनर्जी इज 0. हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यावर आधारित एक क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, चलो. झाला, कॉन्सेप्ट एवढाच आहे. इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी is half kx square. At natural length, potential energy is taken 0. समजलं? पोटेन्शियल एनर्जी इज टेकन 0. त्याच्यानंतर दुसरं काय महत्वाचं आहे? इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे 3 पॉइंट याच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. द स्टेट ऑफ कॉम्प्रेशन अँड एक्सटेन्शन और एक्सपान्शन इज रेस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन केस ऑफ स्प्रिंग. आता एक एक्झाम्पल पहा, नीट समजून घ्या. दोन स्प्रिंग आहेत. आता याच्यामध्ये जो के असतो ना, आपण त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणलेले. असे क्वेश्चन आता जेईई मेन्स मध्ये आलेले आहेत. टू स्प्रिंग्स विथ स्प्रिंग कॉन्स्टंट्स. एक आहे 1500 न्यूटन पर मीटर. युनिट कसे बनले माहित पाहिजे तुम्हाला. बघा, फोर्सचा फॉर्म्युला काय होता? के एक्स. मी मॅग्निट्यूड लिहिलो फक्त. तर के चा फॉर्म्युला काय होईल? एफ बाय एक्स. एफ कोण आहे? फोर्स. फोर्सचं युनिट न्यूटन. एक्स कोण आहे? लेंथ. लेंथचं युनिट मीटर. म्हणून ह्याला तुम्ही काय लिहिता? न्यूटन पर मीटर. समजलं हे युनिट कसं आलं?
युनिट डायमेन्शन विचारतात हा. तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न येतो मॅच द लिस्ट मध्ये. मॅच द लिस्ट मध्ये येतो, इकडे फिजिकल क्वांटिटीज येतात आणि इकडे त्याचे फॉर्म्युले किंवा डायमेन्शन्स, युनिट्स हे येतात. ते सगळं माहित पाहिजे. आपण ह्याच्याकडे साफ दुर्लक्ष करतो, इकडं पुढं काय लिहिले. ठीक आहे, 8वी 9वी पर्यंत 10वी पर्यंत एक वेळ मान्य, 11वी 12वीला जमत नाही. युनिट माहित पाहिजे कोणाचं काय आहे. युनिटवर 4-4 मार्काचे प्रश्न आहेत. हे मी नेहमी सांगतो. सगळ्यात हलका घेतात चॅप्टर पोरं युनिट डायमेन्शन, आणि त्याचे 2-2 3-3 प्रश्न यायलेत आता. चला, तर एका स्प्रिंगचा कॉन्स्टंट 1500 आहे आणि जो दुसरा आहे त्याचं 3000 न्यूटन पर मीटर आहे. या दोघांना आपण स्ट्रेच केलं विथ सेम फोर्स. आता तुमच्या डोक्यामध्ये फॉर्म्युला डेव्हलप व्हायला पाहिजे, तेव्हा क्वेश्चन जमतात. काय काय डोक्यामध्ये बघा, 2 स्प्रिंग आहेत, याचं के आणि याचा के वेगवेगळा आहे. आता तुम्ही विचार करा, के जास्त आहे, दुसऱ्याचा के जास्त आहे. के जास्तचा अर्थ काय? एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के. म्हणजे जेवढा के जास्त तेवढा फोर्स जास्त, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट ऑफ रिजिडिटी. म्हणजे तो स्प्रिंग घट्ट आहे, 3000 न्यूटन मीटर त्याचं काय आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. म्हणजे त्याला ओढायसाठी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागणार. तर इथं काय म्हणलंय, दोघांचा स्प्रिंग कॉन्स्टंट डिफरंट आहे, पण दोघांवर अप्लाय केलेला फोर्स सेम आहे. आता मला सांगा, दोघांचा जर मी फोर्स अप्लाय केला, ज्याचा के वेगवेगळा आहे, त्याच्यावर सेम फोर्स लावला, तर दोघांचं एक्सटेन्शन सेम होईल का? नाही होणार. आणि एक्सटेन्शन सेम नाही झालं तर पोटेन्शियल एनर्जी सेम राहील का दोघांत? नाही. आणि तेच क्वेश्चन मध्ये विचारतात. सेम फोर्स लावून आपण जर त्यांना एक्सटेंड केलं तर विचारतात, फाइंड रेशो ऑफ देअर पोटेन्शियल एनर्जी. U1 आणि U2, याची एनर्जी U1 माना, याची U2 माना. काय फॉर्म्युला? हाफ के एक्स स्क्वेअर, हाफ के एक्स स्क्वेअर. के एक्स कोण आहे? फोर्स आहे. के एक्स तर फोर्स आहे, लपलेलाच आहे त्याच्यात. तुम्हाला आता या आणि त्या दोन फॉर्म्युल्याला मिक्स करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. काढा वही पेन, पटकन करा. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त काही गोष्टी समजून घ्यायच्यात, नुसता क्वेश्चन नाही सॉल्व्ह करायचा आहे. दोघांचे स्प्रिंग कॉन्स्टंट वेगवेगळे आहेत. तर काय काय दिलेलं आहे? लेट्स से K1 1500 आहे, K2 3000 आहे. आता याच्यात आपण फोर्स सेम लावलाय, तर याच्यावर लावलेला फोर्स F1, याच्यावर F2. इथं आपल्याला दिले F1 इज इक्वल टू F2. ठीक. आता तुम्ही पहा, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? Kx. आता मॅग्निट्यूड वाईज चला फक्त, तर एक्स ला काय लिहू शकता? F बाय के. झालं, एक्स ला लिहा, कारण आता आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला लावायचा आहे. तर चला, पहिल्या स्प्रिंगसाठी, फॉर फर्स्ट स्प्रिंग एनर्जी काय राहील? U1 काय आहे? हाफ K1 x1 स्क्वेअर. ही एनर्जी आहे, तर हाफ घ्या, इथे K1 ला K1 लिहा. सांगा इथं काय येईल? एक्स स्क्वेअर आहे ना, तर F बाय x1 येईल, सॉरी K1 येईल स्क्वेअर. ही झाली पहिल्याची एनर्जी. चला, काय होतं मग इथं? हाफ K1 F स्क्वेअर बाय K1 स्क्वेअर. दोघांनाही केलं मल्टिप्लाय, इथून कॅन्सल आउट करा, तर के आला. त्याच्यावरून काय कळते तुम्हाला? फोर्स तर कॉन्स्टंट आहे. आता एक गोष्ट शिकवतो, थोडस लक्ष द्या. वर कोण गेला? F स्क्वेअर, आणि खाली कोण आला? 2K. 2K1 आला खाली. हे झालं. सांगा, सिमिलरली तुम्हाला U2 काय मिळेल? F स्क्वेअर 2K2 मिळेल. सेम. मला सांगा, फोर्स व्हॅरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे? कशामुळं? दिलेलं आहे सेम फोर्स, तर इथे जेवढा फोर्स लावला तेवढंच इथं फोर्स लावला. आता तुम्ही रेशो घेऊन कॅन्सलेशन करण्यापेक्षा याला एक डायरेक्ट सोडवण्याची पद्धत असते,
ती पण समजून घ्या. तुम्ही तर एरवी करणारच आता U1/U2 करणार, ह्याला लिहिणार, काटाकाटी करणार. ते तर येतं, ते तर रडगाणं झालं. आता चांगला क्वेश्चन पटकन सॉल्व्ह करण्यासाठी कॉन्सेप्ट शिका. प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्सेप्ट काय सांगतो? एफ कॉन्स्टंट आहे, टू कॉन्स्टंट आहे. फक्त व्हेरिएबल कोण आहेत? K1, K2. बघा ते वेगवेगळे आहेत ना. याचा अर्थ काय झाला? K1, K2 कुठे आहेत पहा? डिनॉमिनेटर मध्ये. त्याच्यावरून काय कळते? जो U आहे तो K ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. खाली आहे म्हणजे काय? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर डायरेक्ट तुम्ही आन्सर काढा. U1/U2. आज एक टिप द्यायलो. ती टिप नेहमी कामाला येईल तुम्हाला कोणत्याही चॅप्टरमध्ये. रेशोचे क्वेश्चन सोडवताना बाकीचे सगळे जर कॉन्स्टंट असतील तर व्हेरिएबल कुठे बघायचं? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे का डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एवढंच पाहायचं. ठीक आहे. आता इन्व्हर्सली आहे तर उलट करायचं. U1 कोण होता? 1500. इन्व्हर्सली असेल ना तर त्याला उलट लिहायचं. हे याच्या खाली जाईल, इन्व्हर्स होईल. आणि U2 3000 आहे, तो वर जाईल. आपला तुमचा क्वेश्चन. हे दोन गेले, 15 दुनी 30. त्याचा रेशो किती आहे? 2:1. आता एक गोष्ट समजून घ्या. तुम्हाला जर असं नाही कळलं तर आपलं रडगाणं आहेच, मी म्हटलं तसं. इथं तुम्ही काय लिहाल पहिल्याला? F² by 2K1 आणि ह्याला रेसिप्रोकल कराल ना. वर 2K2 जाईल आणि खाली कोण येईल? F². मी म्हणलं तेच व्हायला की नाही पहा. वर कोण येतो? K2, खाली आला K1. मी काय केलं? वर K2 खाली K1 लिहिला. तर एवढं करण्यापेक्षा मी डायरेक्ट लिहू शकलो ना, कारण मी तर प्रोपोर्शनॅलिटी काढली. हे ऑर आहे हा. ऑर मध्ये असंही करता येतं. आता एक गोष्ट समजून घ्या. 2:1चं मिनिंग काय? एनर्जी कोणामध्ये जास्त आहे? पहिल्या स्प्रिंग मध्ये. का बरं? बघा U1 ची व्हॅल्यू आहे ना 2. तुम्ही म्हणा सर हे तर नंबर मोठा आहे, ह्याच्यात एनर्जी जास्त पाहिजे. नाही. ही के ची व्हॅल्यू आहे. के म्हणजे कॉन्स्टंट ऑफ स्प्रिंग. तो सांगतोय की स्प्रिंग किती स्ट्रेच होईल. कळते का? किती स्ट्रेच होईल. हा 3000 आहे म्हणजे याची के ची व्हॅल्यू जास्त. आणि आजपासून लक्षात ठेवा, के जेवढा जास्त तेवढा स्प्रिंग असा एकदम घट्ट असेल, तो असा त्रासदायक असेल. तुम्ही बघा आपल्या गाडीच्या शॉकअपचे जे स्प्रिंग असतात ते आपल्या हाताने ओढल्या जात नाहीत. त्याला मोठा खड्डाच लागतो चांगला. तरच ते पूर्ण असे वागतात. शॉक ॲब्झॉर्बर जे असतात ते स्प्रिंग असतात. त्या रॉडमध्ये लावलेले. ठीक आहे. ते खूप मोठा खड्डा आला तरच असे करतात. तुम्ही नुसतं हाताने घेऊन त्याला ओढून बघा बरं. एवढं सोपं नाहीये. का बरं? कारण त्याचा के खूप जास्त असतो. स्प्रिंग कॉन्स्टंट जेवढा जास्त तेवढा तो ओढायला अवघड. आणि जेवढा तुम्ही ओढू शकणार नाही तेवढीच एनर्जी सेव्ह होईल ना त्याच्यामध्ये. तर याचा के जास्त म्हणून बघायची एनर्जी कमी. कळलं? आता तुम्ही एवढं जे रामायण केले हे, या रामायणापेक्षा इथं कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात फक्त काय असला पाहिजे की U इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू के. एवढं जर माहित असेल, पण केव्हा? फोर्स कॉन्स्टंट असेल तर, नाहीतर नाही. फोर्स कॉन्स्टंट असेल तरच वर तो कॅन्सल होऊन 1 येईल ना, नाहीतर तो येणार नाही असा. तर इथूनही तुम्ही कळू शकता बघा, हे 1:2 आहे, त्याला उलट करून टाकायचं 2:1. काही मुलं पाहूनही आन्सर देतात. आता यापुढे जर असा प्रश्न कधी आला आणि जर तुम्हाला शब्द कोणता दिसला, सेम फोर्स आणि एनर्जीचा रेशो विचारला, तर या दोघांचाच रेशो घ्यायचा आणि उलटा करून टाकायचा. डायरेक्ट आन्सर. हे एवढं करत बसायची गरज नाही. समजे? तर इथे आपला आज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी दोन कॉन्सेप्ट झाले. संपलं नाही. आपण इलास्टिक पोटेन्शियल एनर्जीचे काही चांगले क्वेश्चन्स अजून करणार आहोत. आणि मग आपला कॉन्सेप्ट सुरू होतो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मी म्हटलं ना, डिफरन्स इज इम्पॉर्टंट. नुसत्या पोटेन्शियल एनर्जीला कोणी विचारत नाही. मग कॉन्सेप्ट येतो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असते. दॅट इज इम्पॉर्टंट. मग आपण जाणार इक्विलिब्रियम कडे, मग कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, आणि मग येणार कन्झर्वेशन ऑफ मास अँड एनर्जी. त्याच्यात आपण घेणार कोलिजन, आणि मग येणार पॉवर. वर्क, एनर्जी, पॉवर. पॉवर छोटा आहे कॉन्सेप्ट, त्याच्यात जास्त काही नाहीये. जेवढा 9वी 10वीला शिकला तेवढाच पॉवर असतो. पॉवर इज वर्क बाय टाइम. आणि अजून पॉवरला लिहिता येते फोर्स इंटू वेलॉसिटी. दोन फॉर्म्युले असतात त्याचे. ठीक आहे. आणि त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो JEE मेन्सला.
तर इथे आपला पोटेन्शियल एनर्जीचे दोन प्रमुख प्रकार जे परीक्षेत विचारले जातात. आता उद्या याच्यात आपण 1-2 क्वेश्चन्स करू. त्याच्यात आपण काय करू इन्क्लाइन्ड प्लेन लावू. इन्क्लाइन्ड प्लेनवर एक ब्लॉक आहे आणि तो ब्लॉक असा खाली येईल ना, त्याला एकूण एक स्प्रिंग लावला. पुली घेतली, पुलीवरून नुसती रोप सोडणं, स्ट्रिंग सोडण्याच्या ऐवजी एक स्प्रिंग सोडला आणि स्प्रिंगला ब्लॉक लावला आणि आता त्याच्यावर फोर्स लावला तर बघा तो असा होईल. तर त्यावेळेस एनर्जी कशी चेंज होते असे क्वेश्चन्स येतात. चांगले क्वेश्चन्स असतात. चला तर ह्याला